फ्युचर डॉक्टर्स महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी रोज फोनच्या माध्यमातून विचारणा होते की नीट यूजी 2026चा रिझल्ट लागल्यापासून 2-4 दिवसांमध्ये खूप सारे विद्यार्थ्यांचे फोन आले। त्यांचं म्हणणं असं आहे की जो इलिजिबल क्रायटेरिया जो आहे आजपर्यंतच्या इतिहासाच्या नीटच्या परीक्षेमधून एवढा मोठ्या प्रमाणात कधीच झाला नाही। वास्तविक पाहता इलिजिबल क्रायटेरिया हा कसा ठरवला जातो हे तर तुम्हाला मी सांगितलंच आहे की 50% म्हणजे 50% जेवढे विद्यार्थी बसलेले आहेत परीक्षेसाठी तेवढ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या निम्म्या विद्यार्थ्यावरती 50% दिले जातं आणि तिथून पुढे पर्सेंटाईलची संख्या दिली जाते। 50% हा इलिजिबल क्रायटेरिया आहे आणि तो दरवर्षीच्या तुलनेत सर्वात हायेस्ट जो होता तो 2024 मध्ये 162 असा होता, परंतु आता 2026 मध्ये मात्र ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 213 एवढा इलिजिबल क्रायटेरिया झालाय आणि ओबीसी एससी एसटी साठी 177 एवढा जो काही इलिजिबिलिटी किंवा क्वालिफाईंग क्रायटेरिया झालेला आहे। मग हा कमी होऊ शकतो का या संदर्भातल्या सर्व शक्यतांची मांदियाळी मी तुमच्यासमोर मांडणार आहे। वास्तविक हा जो प्रकार आहे किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी होतो का, तर गेल्या 2 वर्षाच्या पूर्वी 2024-25 मध्ये सुद्धा 25 मध्ये झालं नाही परंतु 24 मध्ये आणि त्याच्या अगोदर बऱ्यापैकी आयुष कोर्सेससाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी NCISM ने केलेला आपण पाहिलेला आहे। म्हणजे NCISM म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन, म्हणजे NCISM ही सेंट्रल लेवलची सिस्टम आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला आयुष कोर्सेससाठीचं सर्व जे काही स्ट्रॅटेजीज ठरवले जात असतात। एकंदरीत यावर्षी इलिजिबल क्रायटेरिया BMS BHMS आणि BUMS साठी कमी होऊ शकतो का हा विचारणा का करण्यात आली, तर बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांचं इलिजिबल क्रायटेरिया होत नाही ज्यांना MBBS BDS पासून BMS BUMS आणि BHMS मध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र तुम्हाला फॉर्म भरता येत नाही किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन सुद्धा घेता येत नाही। मग अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनच करता येत नाही। रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं पण ते मात्र अलाइड कोर्सेससाठी फिजिओथेरपी ऑडिओथेरपी सारख्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेण्यासाठी ते राऊंड होतं, परंतु प्रत्यक्ष चॉईस फिलिंग मात्र या ग्रुप बी आणि ग्रुप ए मध्ये होऊ शकत नाही। त्यामुळं अशा विद्यार्थ्यांसाठी मॅनेजमेंट कोट्यामध्ये पण ॲडमिशन घेता येऊ शकत नाही। मग हा इलिजिबिलिटी जो क्रायटेरिया आहे म्हणजे 213 आणि 177 हा क्रायटेरिया कमी होऊ शकतो का, तर याच्यामध्ये शक्यता अशी आहे की NMC असेल किंवा MCC असेल किंवा सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे किंबहुना NCISM किंवा INSI म्हणजे नॅशनल इंडियन नॅशनल होमिओपॅथी काउन्सिल आहे याच्या माध्यमातून किंवा MCI या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला हायेस्ट अथॉरिटीमधून आपल्याला हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी होऊ शकतो सुद्धा आणि 100% होऊ शकतो। आता यावर्षीच होईल का नाही हे सध्या तरी आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, परंतु होण्याची शक्यता असू शकते। MBBS BDS साठीचा इलिजिबल क्रायटेरिया कधीही कमी आजपर्यंतचा इतिहास झाला नाही, पण MD आणि MS साठीचा इलिजिबल जो क्रायटेरिया आहे तो बऱ्याच वेळा कमी झाला आहे, प्रत्येक वेळी कमी झाला आहे। अगदी 0% वरती किंवा -40 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा इलिजिबल केलेलं होतं। त्यामुळे इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा जो कमी होणार आहे का याच्या संदर्भातलं पाठीमागचं अनालिसिस बघायला गेलं MBBS BDS साठी नीटच्या इतिहासामध्ये कधीही इलिजिबल क्रायटेरिया कमी झाला नाही, पण यावर्षी होऊ शकतो। आयुष कोर्सेससाठी होऊ शकतो का, 100% होऊ शकतो। हे का कशा माध्यमातून होऊ शकतं, एक तर बऱ्याच वेळा सेंट्रल लेवलला NCISM कडून होऊ शकतं किंवा स्टेट लेवलला आपल्या अथॉरिटीनं जे काही कॉलेज असेल किंवा स्टुडंट फोरम असेल यांनी कोर्टमध्ये अप्लाय केल्यानंतर कोर्टने त्याच्यासाठी परवानगी दिल्यानंतर सुद्धा इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी होऊ शकतो आणि अशी होण्याची शक्यता सुद्धा यावर्षी 100% आहे। त्यामुळं आजपर्यंतच्या इतिहासात MBBS BDSचा इलिजिबल क्रायटेरिया कमी झालेला नाही आहे, म्हणून आता होणार नाही असं म्हणणं सुद्धा चुकीचं होणार आहे। इलिजिबल क्रायटेरिया कमी होऊ शकतो, क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होऊ शकतो। जे क्वालिफाय झाले नाही अशा विद्यार्थ्यांनी वेट अँड वॉच करा, आपला हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून लेटेस्ट जो काही माहिती आहे ती तुम्हाला देण्याचा या माध्यमातून आपण प्रयत्न करू। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आणखी एकदा सांगतो की दरवर्षी MD आणि MS साठीचा इलिजिबल क्रायटेरिया खूप कमी करण्यात येतो, तसा सुद्धा एखाद्या वेळेस
MBBS BDS साठी सुद्धा क्रायटेरिया कमी करता येऊ शकेल, त्यावेळेस नवीन रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी शांततेची भूमिका घ्या. 100% तुमच्यासाठी पॉझिटिव्ह काहीतरी संदेश येऊ शकतो. एवढंच या निमित्तानं बोलून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय